आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक गोष्ट जिला खरं म्हणावं की अफवा हेच समजत नाही. ही गोष्ट आहे साताऱ्याच्या एका गावातल्या एका हॉस्पिटलची, जिथं एकेकाळी रुग्ण बरे व्हायचे, पण नंतर तिथून बाहेर कोणीच आलं नाही. जिथं रात्री नर्स नव्हती, पण इंजेक्शन द्यायचा आवाज यायचा. जिथं वॉर्ड्स होते, पण बेड्स रिकामे नव्हते. ही गोष्ट आहे अनोळखी चाहूलची. साल 2015. साताऱ्याच्या आरोग्य विभागात एक प्रस्ताव मंजूर झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करायचं. हे हॉस्पिटल 20 वर्षापूर्वी बंद झालं होतं, कारण त्या काळी 5 जणांचे मृतदेह एका रात्रीत वॉर्ड नंबर 4 मध्ये सापडले होते. तेव्हापासून तिथं कोणी पायही ठेवत नव्हतं. पण आता नव्या अधिकाऱ्यांची यंत्रणा हलवली जात होती. या प्रकल्पासाठी जबाबदारी मिळाली डॉक्टर वैभव शिंदे यांना. त्यांच्यासोबत होती डॉक्टर ईशा गायकवाड, एक डॉक्टरेट करायला आलेली संशोधक. शेवटच्या टोकावर उभं होतं ते हॉस्पिटल. दगडी भिंती, मोडकळीस आलेले जिने आणि पायऱ्यांवर साचलेली वाळू. दरवाजा ढकलताना आवाज आला. आत शिरल्यावर एकदम थंड वारा जाणवला. आरोग्य सेवक अजिंक्य म्हणाला, "सर, वीज नाही, पण जनरेटर चालेल." वैभव म्हणाला, "फक्त 3 दिवस इथे राहायचं आहे. तपासणी पूर्ण झाली की परत जाऊ." ईशा एका जुन्या फायली उघडते. पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं, "तुम्ही जिथे उभा आहात तिथे कोणीतरी शेवटचा श्वास घेतलाय." पहिल्या रात्री त्यांनी हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीचा अभ्यास सुरू केला. ईशा म्हणाली, "ही फाईल वॉर्ड नंबर 4 ची वाटते, पण काही पानं गायब आहेत." त्या वॉर्डजवळ गेल्यावर दरवाजाला जणू आतून धक्का बसतोय. दरवाजा उघडल्यावर रिकामी बेड्स, पण एक ECG मशीन आपोआप सुरू झालेलं. वैभव म्हणतो, "कुणी काही इक्विपमेंट स्विच केलाय का?" अजिंक्य गडबडून म्हणतो, नाही सर, इथे तर वीजच नाही." रात्री 1:30 वाजता ईशा उठते. तिला पाण्याची तहान लागलेली असते. ती वॉर्डकडे जाते आणि अचानक तिला एक छाया दिसते. एक नर्स पांढऱ्या कपड्यात. ईशा तिला हाक मारते, "अगं ऐक ना, तू कोण आहेस?" नर्स थांबते, मान हलवते आणि वॉर्ड नंबर 4 मध्ये शिरते. ईशा तिच्या मागे जाते, पण आत कोणीच नसतं. तिच्या पायाखालच्या फरशी ओलसर असतात, जणू तिथून कोणीतरी चालत गेलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी गावचा एक म्हातारा, भोंग्या काका, हॉस्पिटलला भेट देतो.
तो म्हणतो, ते हॉस्पिटल पुन्हा सुरू करू नका साहेब. शपथ घ्या, जिथं कुणीतरी अजून अडकलेलं आहे. ईशा विचारते, म्हणजे कोण आहे तिथं? भोंग्या काका एक जुना कागद काढतो. त्यात लिहिलेलं असतं, नर्स सीमा 1995ला अचानक गायब, मृतदेह सापडलेला नाही. तेच नाव त्या फायलीच्या कव्हरवर असतं, सीमा डी पाटील. 3 दिवस संपले. वैभव आणि ईशा निघायची तयारी करतात. पण निघायच्या आदल्या रात्री हॉस्पिटलच्या सर्व दिव्यांमध्ये अचानक वीज येते. कॅमेऱ्यात एक प्रतिमा दिसते. नर्स वॉर्ड 4 मधून चालत येताना ती दरवाजापाशी येते आणि खिडकीतून पाहते. तिचे डोळे लाल आहेत. ईशा ओरडते, ती 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 तीच आहे, काल मी तिला पाहिलं होतं. दरवाजावर आवाज होतो आणि एक आवाज, माझी शिफ्ट संपलेली नाही, तुम्ही कुठं जाताय? सकाळी गावकरी हॉस्पिटलकडे जातात. मग दरवाजा बाहेर ठेवलेली एक CCTV हार्ड ड्राईव्ह सापडते. त्यात शेवटचा फुटेज. ईशा आणि वैभव दोघंही वॉर्ड नंबर 4 मध्ये जाताना दिसतात आणि स्क्रीन ब्लॅक. पण हार्ड ड्राईव्हच्या बाजूला एक चिठ्ठी होती, ईशाच्या हस्ताक्षरात. ती अजून इथेच आहे, कृपया कुणाला यायला सांगू नका. ही गोष्ट खरी होती का, की फक्त संशोधनासाठी उगाच तयार केलेली एक आख्यायिका? पण आजही त्या हॉस्पिटलकडे कुणी वळूनही पाहत नाही, कारण शेवटची शिफ्ट अजूनही सुरू आहे.